गुड मॉर्निंग गाईज. मी तुमचा लाडका आदी तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आमच्यासोबत असं काही घडलं आज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये नक्की सांगतो. तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओवर नवीन जर असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघू शकता किती वर आहे. आपण आता इतके वर जाणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघा. मी तुम्हाला घेऊन चाललो. तिथं एक महादेवाचं मंदिर आहे. तिथं आपण तेवढं पाहू, तेवढं कव्हर करू. बघू शकता तुम्ही आतमधून मंदिर कसं आहे. चला मी तुम्हाला आपण चाललेलो आहे. मित्रांनो काहीच वर नाही आहे, थोडंसं वर आहे. 100 फूट असेल खालून. आपण तो एक व्हिडिओ टाकला होता मी माग त्या दिवशी. ते डोंगर खूप वर होता. तिथं आपण हनुमानचं मंदिर पाहिलं होतं, श्री बजरंग बलीचं. ते खूप वर होता. हे काहीच वर नाही आहे. आणि इथं वाट पण नाही आहे चालायला. थोडी आहे तिथं पुढं, दगडाच्या पायऱ्या केल्यावानी आहे. मित्रांनो मी मागल्या व्हिडिओमध्ये असं शुद्ध बोलायची कोशिश बी नाही केली आणि मी शुद्ध बोलत पण नाही, कारण की आपले शेतकरी मित्र आणि गावाकडची लोक जास्त ब्लॉग पाहतात. म्हणून मी नाही का जरा शुद्ध नाही बोलत. मी असं गावठीच बोलतो. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा शुद्ध बोलू का गावठी बोलू. चला आपण चाललेलो आहे. हो रे बा. मित्रांनो आपल्याला हे डोंगर काही सोपं वाटतंय आपल्याला चढायला, पण ते व्हिडिओमध्ये अशी दैन झाली आपली. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिली असं. आम्हाला कोण कोण पाहतं ते व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा प्लीज. मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपली इंस्टाग्रामची बी ID आहे. मी त्याच्या खाली अशी लिंक देतो, तुम्ही तिथं जाऊन त्याला बी फॉलो करू शकता. आपण त्याच्यावर रील्स काढतो आणि यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ काढतो. बघू शकता. मी तुम्हाला म्हणलं होतं ना या पायऱ्या म्हणून त्या या बा. इथं जर सगळं असं आहे अवघड, पण आपल्याला काही अवघड वाटेना आता, कारण की मित्रांनो तुमच्या सबस्क्राईबमुळं, तुमच्या प्रेममुळं मला ही सवय झालेली आहे. आपण त्या डोंगरावर गेलतो, मला हे डोंगर काहीच वाटेना त्याच्या भाई. तर मित्रांनो तुमचं प्रेम असंच राहू द्या. अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि आपला ब्लॉग येतोय सोमवारी, रविवारीच आम्ही काढणार आहे. सोमवारी येणार आहे आपला ब्लॉग, तर त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून टाका. आता आपण अर्ध्या वाटात आलेलो आहे. 50% वाटात आलेलो आहे आपण. आता बघू शकता तुम्ही. आपण आता इथं एक याचं मंदिर पण झालं, देवीचं मंदिर पण झालं. आता पहिलं नव्हतं, पण आता देवीचं मंदिर झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. ते का ते देवीचं मंदिर आहे आणि वर इतकं सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं. तर मित्रांनो इथं ढोरं बकऱ्या चरतात. इथं पावसाळ्यात हिरवगार राहतं. आता जरा पाऊस नाही त्याच्यामुळं असं पूर्ण सुकेल आहे. आणि इथं मंदिर झालेलं आहे. मी तुम्हाला म्हणलो होतो तिथं मंदिर झालेलं आहे. इथं खालून लाईट बी येईल, वर खूप सुविधा होईल. आणि या आपल्या मंदिरापाशी पाणी पण आहे, खूप सुविधा झालेली आहे. वर गेल्यावर खूप मस्त वाटतं. मी तुम्हाला दाखवतो. आपण चाललेलो आहे वर. आणि हे खाली दगड दिसत आहे का तुम्हाला? दगड दिसतात आहे का? ते महादेवाच्या पिंडीसारखे दगड आहे इथं. खूप सुंदर. इथं तुम्ही तो पण दगड पासाल, तो तुम्हाला महादेवाच्या पिंडीसारखा दिसणार आहे. पहा इथं आपला गाय चरती आहे. तिथं मी मागं फोटोशूटला येत होतो ते वडाखाली. मित्रांनो आपण मंदिरापर्यंत आलेलो आहे. तुम्हाला मी थोडा वेळात दाखवतो मंदिर. या बा इथं पाण्याची सुविधा झालेली आहे. मी तुम्हाला म्हणलं होतं इथं आपले पुजारी ते राहायसाठी घर तयार केलेलं आहे. आणि इथं एखाद्या वेळेस कोणाक तरी भंडारा असतो. तर
खूप मस्त वाटतं इथं. आणि इथं पाणी पिण्याची सुविधा केलेली आहे. आणि चला मी तुम्हाला दाखवतो. आता आपण मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे. आता मी तुम्हाला लगेच मंदिर दाखवणार आहे. इथं भांडारा त्यासाठी शेड केलेला आहे, कारण की लोकाला अडचण होत होती पाण्या पावसात भांडारा करायची. आता मी इथं चप्पल काढून दर्शन करतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं तुळशीचं झाड लावलेलं आहे, इकडं सीताफळीचं झाड लावलेलं आहे, आणि इकडं सीताफळीचं आहे, आणि काही फुलाचा वेल आहे, आणि इकडं भोंगे लावलेले आहे. आणि इथं लोक अगरबत्ती लावतात. आणि इथं आपल्या महादेवाचं मंदिरात आपण आलेलो आहे. बघू शकता आपल्याला नंदी दिसला. मंदिर चला मी तुम्हाला आतमधून दाखवतो. मंदिर बघू शकता मित्रांनो तुम्ही. खूप छान वाटतं मंदिरामध्ये. आपण आता मंदिरामध्ये आलेलो आहे मित्रांनो, तर त्याच्यामुळे आपला आवाज घुमतोय. मित्रांनो, इथं महादेवाची पिंड बघू शकता तुम्ही. किती सारी सुविधा आहे, आणि खूप छान वाटतं मित्रांनो इथं. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही मंदिर बघितलं असेल. आता मी थोड्या वेळामध्ये दर्शन करतोय. आणि इथं ती एक मंदिरात खासियत आहे. आपण पूर्ण इच्छा जर मागितली, कोणती बी इच्छा जर मागितली आपण, ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. कारण की मी आलो मंदिरामध्ये, तुम्ही या दर्शन करून घेऊन जाऊ शकता तुम्ही. चला मित्रांनो, मी आता दर्शन घेतो. चला, आपण दर्शन केलेलं आहे. आता आपण मंदिरामधून बाहेर येतोय. इथं कोणी नसल्यावर मंदिर लावून घेतात, कारण की इथं लोक जाऊन काहीतरी खोड्या करतात असं मला वाटतं. आणि मित्रांनो, इथं असं देवाच्या ठिकाणी लहान पोरांना हो, कोणी हो, खोड्या करू नका, चोरी करू नका, कारण की आपले देव हे मित्रांनो आपल्या मंदिराला कलर द्यायला वाटतं. मस्त कलर बी सोनेरी द्यायले, खूप छान वाटतंय. आणि तुम्ही इथं एक मंदिर छोटंसं आहे, पण मन प्रसन्न होऊन जातं. तुम्ही येऊ शकता आणि पाहू शकता. आणि हे मंदिर वरुड काजी महादेव टेकडी म्हणून ओळखलं जातात. तुम्ही येऊ शकता आणि एक वेळेस मंदिरामध्ये येऊ शकता आणि तुम्ही मंदिर पाहू शकता. काही चुकलं असेल तर मला माफ करा. नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला इकडचं वातावरण दाखवतो, तुम्ही तेवढं बघू शकता. आता मी तुम्हाला वातावरण दाखवणार आहे. इकडं शेड केलेलं आहे, आणि इकडं मस्त आता इथं पाऊस नाही पडेल, त्याच्यामुळं पूर्ण वाळेल आहे. आणि आपली पुरी इथं गंगापूर शेंद्रा MIDC पुरी दिसते. आणि इकडं समृद्धी महामार्ग आहे, आणि त्या टेकडीवर हनुमानचं मंदिर आहे, खंडोबाचं मंदिर आहे. ते बोलता निघून गेलं, मला माफ करा. आणि इकडं लुक बघू शकता तुम्ही. सकाळी इतकं सुंदर वाटतं. आणि तिकडं आपलं हनुमानचं मंदिर आहे, इकडं शाळा आहे, इकडं कॉलनी झालेली आहे. आणि तुम्ही इकडं पुरी शेंद्रा MIDC बघू शकता. आणि इकडं आता खाली चालू आहे कॉलनीचं काम, आपल्याला ते माहीत नाही. तिथं रो हाऊस होणार आहे, तिकडं आपल्याला घुसायचं नाही. इकडं लोकांचे शेते आहे, आणि तिकडं बघू शकता मित्रांनो तुम्ही, एक तळ आहे तिकडं, आणि ते बघू शकता तुम्ही. आणि इकडं वातावरण सकाळी आलेलो आहे आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला सुंदर वाटतंय. आपलं मंदिर लांबून किती भारी वाटतं मित्रांनो, बघू शकता. आपलं दर्शन झालेलं आहे. आपण आता चाललेलो आहे, एक देवीचं इथं मंदिर झालेलं आहे नवीन. तुम्हाला सांगितलं होतं मी खालून येताना, तेच आपण बघायला चाललेलो आहे. मित्रांनो, आमची व्हिडिओ संपूर्ण बघायचा. आम्ही असे तुम्हाला नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहे, आणि तुम्ही याच्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करून टाका. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एक झाड दाखवणार आहे, ते प्लीज कमेंटमध्ये नक्की करून. मित्रांनो, हे झाड कशाचं आहे मला ते कमेंटमध्ये नक्की करून सांगा. या झाडाला काय आलेले आहे, आणि यानं काय होते, आणि कसे झाड आहे.
तुम्हाला उंबरात दिसतं का कशात दिसतं मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि इथं इतकं भारी मी एक फोटो काढलेला इंस्टाग्रामच्या अकाउंटला सोडलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. इथं येऊन खूपच छान वाटतं. तुम्ही एकदा येऊ शकता आणि पाहू शकता. तुम्हाला वाटतं असेल ह्यो काही बी फेके मारू लावल्याचे व्हिडिओ काढायसाठी नाही मित्रांनो. तर मी इथं माझी पहिली वेळच नाही आहे. मी इथं राहायला आल्यापासून मी 3-4 वेळेस नाही तर 30-40 वेळेस आलेलो आहे इथं. तर माझ्या अशा डोक्यात आलं इथं आपल्या यूट्यूब चॅनलवर इथली टेकडी टाकावं. आणि या टेकडीवर म्हणजे पायासारखं काहीच नाही आहे, पण महादेवाचं मंदिर आहे. तुम्ही ती 20 मागसान ती 20 पूर्ण झाल्याशिवाय काही राहत नाही. आणि आपण आता देवीच्या मंदिरापर्यंत आलेलो आहे, तुम्हाला पाहू शकता. मी आता इथं चप्पल बी काढतो आणि मी दर्शन घेतो आणि तुम्हाला बी दर्शन करतो. मित्रांनो, ह्या देवीचं मंदिर झाल्यापासून मी पहिल्यांदा वर आलेलो आहे. आता मी बघतोय मंदिर कसं आहे, तर तुम्ही एकदा बघा माझ्यासोबत. मी चप्पल काढलेली आहे, आता दर्शन करतो. मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही, इथं नुसतं शेड झालेलं आहे. आणि मंदिराची इथं अशी मूर्ती बसावं मला अशी अपेक्षा आहे, पण इथं बघू शकता तुम्ही ही मूर्ती. मित्रांनो, इथं देवीची मूर्ती नाही आहे, फक्त शेड झालेलं आहे आणि इथं फोटो ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो, इथं लोकांची माझी एवढीच विनंती आहे, देवीचा चांगली मूर्ती बसाव आणि चांगलं तिला सजाव, हीच माझी विनंती आहे. बघू शकता तुम्ही मंदिर कसं आहे. आपण आत्ताच उघडा तसं दरवाजा लावून घेऊ, तर लोकाला काय वाटन कोणी उघडा काय उघडा, त्यासाठी आपण तसा दरवाजा लावून घेऊ. मित्रांनो, बघू शकता तुम्ही हे शेड किती भारी केलेलं आहे. मित्रांनो, आपलं टेकडीवर येऊन दोन फायदा झालेला आहे. एक महादेवाचं बी दर्शन झालेलं आहे आपलं आणि एक देवीचं बी दर्शन झालेलं आहे. ते देवीचं मला नाव आठवा ना, नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं देवीचं नाव काय आहे म्हणून. मित्रांनो, तिथं पिपळाचं झाड दिसतंय का तुम्हाला, तिथं महादेवाची पिंड आहे. इथं कोणीतरी ठेवले असन, पण खूप छान वाटतं. इथं जरा कोणी असा महिनाभरापासून इकडे येत नाही वाटतं. इकडं आपले झाड सुकलेले आहे, त्यासाठी इथं यावं पाणी टाकावं अशी मी अपेक्षा करतो लोकाला. पण इथं काही येत नाही लोक, नुसतं ढोरं चारासाठी ते वेगळे राहतात. पण तिथं महाराज लोक आहे ना, ते आता येत नाही. पहिलं येत होते महाराज लोक, काही कारणास्तव येत नसन. आपल्याला तेव्हा खोल गोष्टीत घुसायचं नाही. हा बा मित्रांनो, इथं महादेवाची पिंड आहे, दिसली असन तुम्हाला. आणि मित्रांनो, अशाच भन्नाट ब्लॉगसाठी आपल्याला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा आणि आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट करायचा मित्रांनो, कारण की त्यानं आमचा मोटिवेट वाढतो. आम्हाला जर कमेंट आली तर आमचा पुरी मेहनत आम्हाला फिटल्यासारखी वाटते. तर मित्रांनो, बाय. आपल्याला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर नक्की करा. बाय मित्रांनो.